नमस्कार मित्रांनो. सुंदर दिसणं, विशेषतः गोरं होणं हे आपल्या देशातील अनेकांची खूप मोठी कमजोरी आहे आणि याच कमजोरीचा फायदा घेऊन शेकडो कंपन्या बाजारात गोरेपणाचा खोटा दावा करणारी सौंदर्य प्रसाधने म्हणजे फेअरनेस क्रीम विकत आहेत. पण आता अशाच विषारी आणि मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाचा विरोध एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली. ही धडक कारवाई केली आपल्या कडक आणि प्रामाणिक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर FDIच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून गोरेपणाचा दावा करणाऱ्या अनेक बनावट, बेकायदेशीर आणि परदेशी क्रीमचा मोठा साठा जप्त केला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या क्रीम्सची लॅबमध्ये तपासणी झाली तेव्हा त्यात मानवी त्वचेसाठी अत्यंत घातक आणि विषारी असल्याचं सिद्ध झालं. प्रयोगशाळेतील या धक्कादायक अहवालानंतर आता या घातक क्रीम्सच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. FDIने केलेली ही कारवाई नेमकी आहे तरी काय? गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रीम्समध्ये नक्की कोणती विषारी द्रव्य सापडले आहेत आणि या क्रीम्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला काय नुकसान होऊ शकतं आणि FDI प्रमुख तुकाराम मुंढे यांनी या रॅकेटचा पर्दाफाश कसा केला हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ही धडक कारवाई नेमकी कशी झाली आणि तुकाराम मुंढे यांनी हे रॅकेट कसं शोधून काढलं ते. बाजारात मिळणाऱ्या अनेक परदेशी आणि स्थानिक क्रीम्स ज्या रात्रीतून गोरं करण्याचा किंवा चेहऱ्यावरील डाग कायमचा घालवण्याचा दावा करतात, यांच्या विरुद्ध FDIकडे अनेक तक्रारी येत होत्या. अनेक महिला आणि तरुणांना या क्रीम्सच्या वापरामुळे त्वचेचे गंभीर आजार झाल्याचं समोर आलं होतं. याची गंभीर दखल घेत FDI प्रमुख तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यात एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्याचा आदेश दिला. FDIच्या अधिकाऱ्यांनी विविध ब्युटी पार्लर्स, कॉस्मेटिक दुकाने आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून या संशयास्पद क्रीमचे नमुने गोळा केले. हे नमुने जेव्हा शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले तेव्हा त्याचे जे निष्कर्ष आले त्याने अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. या क्रीम्समध्ये कायद्याने प्रतिबंधित असलेली आणि मानवी शरीराला अत्यंत घातक ठरणारी रसायने मोठ्या प्रमाणात वापरली गेल्याचं उघड झालं. आता प्रश्न पडतो की गोरेपणाचा दावा करणाऱ्या या सौंदर्य प्रसाधनांमध्ये नक्की असं आहे तरी काय ज्यामुळे त्यांना विषारी म्हटलं गेलंय? तर प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या क्रीम्समध्ये मर्क्युरी म्हणजेच पारा, हायड्रोक्विनोन आणि अतिशय तीव्र रूपाचे स्टेरॉइड्स अत्यंत घातक पातळीवर सापडलेत. जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय कायद्यानुसार सौंदर्य प्रसाधनामध्ये मर्क्युरी किंवा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त स्टेरॉइड्स वापरण्यावर पूर्णपणे बंदी आहे. मर्क्युरी आणि स्टेरॉइड्समुळे त्वचेमधील मेलॅनिन तयार होण्याची प्रक्रिया तात्पुरती पूर्णपणे थांबते, ज्यामुळे सुरुवातीला चेहरा गोरा किंवा उजळल्यासारखा वाटतो, पण हा तात्पुरता गोरेपणा तुमच्या त्वचेचा घात करणारा ठरतो. या रसायनामुळे त्वचेचा वरचा थर अत्यंत पातळ होतो, त्वचेची नैसर्गिक संरक्षण क्षमता नष्ट होते आणि चेहरा कायमचा विद्रूप होण्याचा धोका निर्माण होतो. या विषारी क्रीम्स वापरल्यामुळे मानवी आरोग्यावर आणि त्वचेवर काय गंभीर परिणाम होतात हे प्रत्येकाने जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या क्रीमचा सातत्याने वापर करते तेव्हा सुरुवातीला चेहरा उजळतो, पण क्रीम बंद करताच चेहरा पूर्वीसारखा त्यापेक्षा जास्त काळा पडू लागतो. चेहऱ्यावर लाल चट्टे येतात आणि तीव्र जळजळ सुरू होते. याला वैद्यकीय भाषेत स्टेरॉइड डिपेंडंट स्किन असं म्हणतात, म्हणजेच त्वचेला ड्रग्सचं व्यसन लागतं. इतकंच नाही तर या क्रीम्समधील मर्क्युरी त्वचेच्या छिद्रांमधून थेट रक्तांमध्ये शोषली जाते. रक्ताच्या माध्यमातून हा पारा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे किडनी फेल्युअर, लिव्हर डॅमेज आणि मज्जासंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. गरोदर महिलांनी जर अशा क्रीम्स वापरल्या तर त्यांचा थेट परिणाम पोटातील बाळाच्या मेंदूच्या विकासावर होऊ शकतो. इतक्या या क्रीम्स विषारी आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत आणखीन एक मोठी बाब समोर आली आहे, ती म्हणजे बनावट आणि परदेशी ब्रँड्सचे सुळसुळाट. बाजारात प्रामुख्याने पाकिस्तान, चीन आणि काही आखिर देशांमधून चोरट्या मार्गाने आयात केलेल्या क्रीम्सची मोठी विक्री होत आहे. या क्रीम्सवर कोणत्याही प्रकारचा घटक पदार्थ, उत्पादकाचा पत्ता किंवा FDIचा परवाना क्रमांक नसतो. केवळ रात्रीतून गोरवा अशी एक आकर्षक जाहिरात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून आणि ब्युटी पार्लरच्या सल्ल्याने या क्रीम्स सर्रास विकल्या जातात. तुकाराम मुंढे यांनी अशा बेकायदेशीर ब्रँड्सची यादी जाहीर केली असून जर कोणत्याही दुकानदाराने किंवा ब्युटी पार्लरने या प्रतिबंधित क्रीम्सची विक्री केली किंवा साठा केला तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याचा कडक इशारा दिलाय. या धडक कारवाईनंतर FDI प्रमुखांनी राज्यातील जनतेला आणि विशेषतः तरुण पिढीला एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलंय. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय की कोणताही ब्रँड किंवा कोणतीही क्रीम माणसाला रात्रीतून किंवा उपजात असलेल्या त्वचेच्या रंगापेक्षा गोरा करू नाही शकत.
गोरेपणाचा हा खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना नेहमी ती नामांकित दुकानातूनच खरेदी करा. त्यावर उत्पादकाचा परवाना क्रमांक, एक्सपायरी डेट आणि घटकांची यादी नक्की तपासा. जर एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये तुम्हाला कोणती अनोळखी क्रीम लावली जात असेल किंवा चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी एखादी विशिष्ट क्रीम दिली जात असेल तर त्याबद्दल आधी डॉक्टरांचा किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. शेवटी तुकाराम मुंढे यांनी घेतलेला हा निर्णय आणि केलेली ही धडक कारवाई महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह आहे. केवळ नफा कमवण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्या आणि रॅकेटचं कंबरडं मोडणं आवश्यक होतं. गोरं असणं म्हणजेच सुंदर असणं हा जो चुकीचा समज आपण आपल्या समाजात पसरवला गेला आहे, त्याच मानसिकतेचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सौंदर्य हे रंगात नसतं तर आपल्या आरोग्यात असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. FDAने या विषारी क्रीम्सवर बंदी घातली असली तरी नागरिक म्हणून आपणही अशा जाहिरातींना आणि क्रीम्सना आपल्या घरातून हद्दपार केलं पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.